Audio Jungle. आवाज़ आपके साथ हमारा इस न्यूज़ पोर्टल पे मैं आप सबका स्वागत करता हूँ। मुमरा तालाब के ऊपर गणपति विसर्जन करने के लिए प्रतिबंध लगाया गया। वहाँ के जो मंडल के लोग हैं उनमें नाराज़गी है और देखते हैं वो क्या कहते हैं इस वीडियो में। सर तुमचं नाव काय? माझं नाव महेश गंगाराम बैरम, कार्यकारी अभियंता, कुठल्या पदावरती? कार्यकारी अभियंता, मुंब्रा प्रभाग समिती. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये आता तुम्ही शंकर मंदिर तलावाजवळ एक कृत्रिम तलाव हे तयार करतायत, पण जे स्थानिक मंडळ आहेत, स्थानिक गणपती बसवणार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की हे कृत्रिम तलाव या ठिकाणी नसून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करा किंवा तलावाच्या त्या ठिकाणी करा. अशा संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घरगुती गणपती हे कृत्रिम तलावामध्ये करायचे. त्यानुसार इथे नेहमीप्रमाणे गणपती विसर्जन करत तलावामध्ये. तर या वर्षी आपल्याला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृत्रिम तलावात करायचं. या संदर्भात तुम्ही वरिष्ठांशी काय? हा, वरिष्ठांच्या आदेशानुसारच चालू आहे. वरिष्ठांच्या आदेशाने मंडळाशी तुमचं काय बोलणं वगैरे झालंय? ते एएमसी सांगू शकतो. माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून इथे गणपती विसर्जन गणेश उत्सवानंतर करतो. अचानक काहीतरी नियम काढायचे, आमचे सण आले की अचानक काहीतरी नियम आठवतात. गेल्या वर्षी सांगितलं खड्डे करायचे नाहीत, आता सांगतात कृत्रिम तलावात विसर्जन करा. अच्छा, टेंडर काढून पैसे खायचं काम आहेत का? हायकोर्टाचा नियम आहे. आता आपण मुंब्र्यात आहोत, आवाज ऐकतात आजूबाजूचा, हा पण हायकोर्टाचा नियम आहे. त्याचं काय करायचं? आला आवाज? आला? हा पण हायकोर्टाचा नियम आहे. किती लोक नियम पाळतात? हायकोर्टाने प्रत्येक धर्माच्या भावना समजून घेऊन नियम बनवावेत. हायकोर्टापेक्षा मी काय मोठा नाहीये, पण एक सांगतो, जसं दहीहंडी आम्ही तारली तसं प्रत्येक सणांच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहू. पाणी जेव्हा पावसाळा येतो ना, तेव्हा ह्या तलावातलं पाणी पलटी मारते इन द सेन्स तो तलाव तुडुंब भरून वाहतो. आज 2 दिवस मजबूत पाऊस झालाय, त्याच्यामध्ये पण कालचं तुम्ही बघितलं, पूर्ण मुंब्र्यामध्ये पूर्ण पाणीमय जलमय झालेला मुंब्रा. या तलावाचं पण पाणी पलटी मारलंय. त्याच्यामुळे पाणी अस्वच्छ होतं असा काही विषय नाहीये, कारण आम्ही लहानपणापासून इथे आमचा तलाव आम्ही साफ करतोय. कुठला महानगरपालिकेवाला येऊन करत नाहीये. आमची मुलं इथे दिवस रात्र असतात. तलावामध्ये घाण करायची नाही करायची ते आम्हाला कळतं. जेव्हा लहान होतो तेव्हा गोष्ट वेगळी होती, पण तेवढ्याच तलावाची काळजी पण आम्ही घेतो. त्याच्यामुळे महापालिकेने चिंता करायची गरज नाही एवढी का या तलावातलं पाणी खराब होईल किंवा काय होईल किंवा कोणाला काहीतरी आजार होतील त्या तलावाच्या पाण्यामुळे. तसा काय त्यांचा नियम आहे ते सांगणार, बरोबर. पण आम्ही आमची परंपरा नाही मोडीत काढू शकत ना. याच्यासाठी आम्ही बोलू, आम्ही प्रशासनाशी बोलणं करू त्या बाबतीमध्ये. आता बघितलं तर संपूर्ण मुंब्र्याचे जे मंडळाचे गणपती ते याच ठिकाणी विसर्जन करण्यात येतात. तर त्या संदर्भात संपूर्ण मुंब्र्यातील जे मंडळ आहेत त्यांच्यासोबत काय मीटिंग घेऊन पुढचा निर्णय घेणार आहेत? आमचं मंडळ प्रशासनाशी बोलेल, आणि जर आम्ही सगळ्यांना सांगू का आम्ही बोलायला जाणार आहोत, जर ते येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, नाहीतर मग आमच्या मंडळाचा निर्णय आम्ही घ्यायला मोकळे आहोत.